आज गणपती बाप्पांसाठी मोदकासोबतच 101 दुर्वांचा हार कसा बनवला ते आपण बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी हराळी घेतलेली आहे। गणपती बाप्पांसाठी एकदम सुंदर असा हराळीचा हार कसा बनवायचा ते आपण बघूया। उकडीच्या मोदकासोबतच या हाराची मी जोड्या बनवलेल्या आहेत आणि त्यापासून हार बनवला आहे। तर हराळी संपूर्ण निसून घ्यायची आहे। यासाठी भरपूर हराळी आपल्याला लागणार आहे। ह्या दुर्वा एका बाजूने छान तोडून ठेवायच्या आहे आणि 3-3 आपल्याला घ्यायचं आहे। तर 3 बघूनच आपल्याला इतक्या साऱ्या हराळी किंवा दुर्वा मिळालेल्या आहेत। ह्या जोडून आपल्याला याच्या अशा जुड्या पाडून घ्यायच्या आहे। 21-21 जोडून आपल्याला अशी सुंदर जुडी जोडायची आहे। त्यापासून आपल्याला ह्या जुड्या घेऊन ह्या पाण्यात ठेवायच्या आहे, म्हणजे ह्या छान हिरव्यागार राहतील। आणि या जुड्यांना अशा पाण्यामध्ये व्यवस्थित ठेवल्या तरच ह्या जुड्या हिरव्या राहतात। ही गोष्ट नक्की करा, कारण की यामुळे काय होईल, आपल्या जुड्या ज्या आहेत त्या फ्रेश राहतील। मग पूर्ण लंबा धागा घ्यायचा आहे आणि एका एक जवळ अशा लावून घ्यायच्या आहेत। ह्या जुड्यांना छान पॅक करायचं, म्हणजे ह्या हलणार नाहीत आणि अशा छान हारामध्ये गुंफल्या जातील। हा गुंफलेला हार गणपती बाप्पांना घातल्यावर खूप छान दिसतो आणि आरतीच्या वेळेस या हारामुळे खूप छान लूक येतं। तर तुम्ही हे अशा प्रकारे नक्की बनवा। धन्यवाद।